नमस्कार. ज्या विद्यार्थ्यांनी MSBT पॉलिटेक्निक किंवा डिप्लोमा फार्मसीसाठी 2024-25मध्ये ॲडमिशन घेतलेले आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ABCID म्हणजे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट हा जो ID आहे तो तयार करण्याची प्रोसिजर ही मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दाखवणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला जायचं आहे msbt.ac.in या वेबसाईटवर. तिथे क्लिक केल्यानंतर आपल्याला MSBTच्या होम पेज ओपन होईल. त्याच्यानंतर इथे वर उजव्या कोपऱ्यात मेनूचा जो ऑप्शन आहे 3 आडव्या रेषा तिथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्टुडंट ॲक्टिव्हिटीजमध्ये जायचं आहे. स्टुडंट ॲक्टिव्हिटीजला क्लिक केल्यानंतर ABCID क्रिएशन पोर्टल ओनली फॉर AICTE इन्स्टिट्यूट तिथे क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या वेबसाईटवर गो टू वेबसाईट ABCIDची जी वेबसाईट आहे MSBTची तिथे तुम्हाला जायचं आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला इथे ABCID MSBT सर्क्युलर जे आहे ते तुम्ही वाचून बघू शकता. नंतर स्टुडंट लॉग इनवर क्लिक करायचं आहे. आता जे पहिल्यांदा या वेब पोर्टलवर पहिल्यांदाच नव्याने रजिस्ट्रेशन करणार आहेत त्यांनी त्या सर्वांनी सुरुवातीला साइन अप इथे क्लिक करायचं आहे. साइन अप क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा कॉलेजकडून मिळालेला एनरोलमेंट नंबर आणि ABCID क्रिएट करण्यासाठी मिळालेला पासवर्ड हे इथे एंटर करायचे आहेत. मी एनरोलमेंट नंबर आणि पासवर्ड एंटर करेपर्यंत हा व्हिडिओ पॉज करतो. एनरोलमेंट आणि कॉलेजकडून मिळालेला पासवर्ड तुम्ही एंटर केल्यानंतर व्हेरीफाय एनरोलमेंट नंबर इथे क्लिक करायचा आहे. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल ID, मोबाईल नंबर आणि इथे तुम्हाला तुमचा नवीन पासवर्ड जो आहे तो सेट करायचा आहे. त्या पासवर्डसाठी तुम्हाला 7 ते 15 कॅरेक्टर्स आणि त्याच्यामध्ये एक अप्पर केस लेटर कंपल्सरी आहे, एक लोअर केस लेटर आणि एक नंबर. म्हणजे उदाहरणार्थ amit@123 त्यामध्ये एक तुम्ही कॅपिटल ठेवू शकता. अशा प्रकारचं पासवर्डचं कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या सोयीनुसार जे आहे ते ठेवायचं आहे. पुन्हा एकदा ईमेल ID, मोबाईल नंबर आणि पासवर्ड तो न्यू पासवर्ड इथं एंटर केल्यानंतर परत खाली कन्फर्म पासवर्ड सेम पासवर्ड जो तुम्ही ठेवणार आहात तोच तुम्हाला एंटर करायचं आहे. आणि नंतर सेंड OTPवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर जो इथे तुम्ही एंटर करणार आहात त्याला तुमचा OTP जाणार आहे. तोपर्यंत मी व्हिडिओ पॉज करतो. तुम्ही इथे बघू शकता मी ईमेल ID, मोबाईल नंबर, पासवर्ड एंटर केलेले आहेत. न्यू पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड हे सेम टाकायचे आहेत नवीन तुम्ही जे ठेवणार आहात ते. आणि सेंड OTPला क्लिक करायचं आहे. सेंड OTPला क्लिक केल्यानंतर तुम्हाला 6 डिजिटचा OTP नंबर जो तुम्ही मोबाईल नंबर एंटर केला आहे त्याच्यावर येणार आहे तो तुम्हाला एंटर करायचा आहे. OTP एंटर केल्यानंतर क्रिएट अकाउंटला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मेसेज येईल OTP सक्सेसफुली व्हेरीफाईड. आता तुम्हाला तुमचा एनरोलमेंट नंबर आणि तुम्ही जो नवीन पासवर्ड ठेवला आहे त्याने तुम्हाला काय करायचं आहे, लॉग इन करायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता मी एनरोलमेंट नंबर आणि नवीन ठेवलेला पासवर्ड जो आहे तो क्लिक केल्यानंतर आता आपल्याला लॉग इनवर क्लिक करायचं आहे. लॉग इनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेलकम इथं तुमचं नाव येईल आणि गो नाववर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जिथे तुम्हाला तुमचा ABCID जो आहे तो क्रिएट करायला तुमचा आधार नंबर इथे एंटर करायचा आहे. या स्टेपमध्ये आधार नंबर एंटर करेपर्यंत मी व्हिडिओ पॉज करतो. तुमचा आधार नंबर टाकून खाली तुमचे डिटेल्स जे आहेत ते सुद्धा डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर आणि चेक करायचा आहे, जेंडर आणि इथं तुम्हाला टिक मार्क करायचे आहे. ओके, कन्सेंट देत आहे तुम्ही आणि सेव्ह अँड प्रिव्ह्यू करायचं आहे. सेव्ह अँड प्रिव्ह्यू केल्यानंतर डेटा सेव्ड सक्सेसफुली फॉर क्रिएशन ABCID आणि क्रिएट ABCID तिथेच क्लिक करायचं आहे. क्रिएट ABCID क्लिक केल्यानंतर तुम्हाला ABCID क्रिएटेड असा मेसेज येईल आणि तुमची ABCID जी आहे तयार करण्याची जी प्रोसेस आहे ती पूर्ण झालेली आहे. तुम्ही इथे रिफ्रेश केल्यानंतर बघा ABCID क्रिएटेड ऑन तुम्हाला ती डेट येते. आणि तुमचा ABCID जो आहे तो क्रिएट झालेला आहे.
एवढीच प्रोसेस करायची आहे. त्याचबरोबर ज्यांनी डिजी लॉकर वापरून जर ABCID तयार केलेला असेल त्यांनीसुद्धा ही प्रोसेस सेम करायची आहे. त्यांना मेसेज येईल की यू हॅव ऑलरेडी क्रिएटेड ABCID आणि त्यांची प्रोसेस कंप्लीट होणार आहे. पण ज्यांनी ऑलरेडी केलेलं आहे डिजी लॉकरवरून त्यांनीसुद्धा ही प्रोसेस करायची आहे. थँक्यू.